नमस्कार. आज आपण एका अशा प्रवासाबद्दल बोलणार आहोत जो खरंच अविश्वसनीय आहे. मोहनदास गांधी महात्मा कसे बनले. ही गोष्ट फक्त एका माणसाच्या बदलाबदलीची नाहीये, तर त्या बदलाने इतिहासालाच कसं वळण दिलं याची आहे. चला जाणून घेऊया. आणि हाच तो प्रश्न आहे जो आजही अनेकांना चक्रावून टाकतो. एक माणूस ज्याच्या हातात शस्त्र नाही, तो जगातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याला कसा काय हरवू शकतो, याच प्रश्नाच्या उत्तराचा शोध आज आपण घेणार आहोत. तर ही गोष्ट सुरू होते महात्मा बनण्याआधीच्या मोहनदास गांधींपासून. एक असा माणूस ज्याची सुरुवात अगदी सामान्य होती, किंबहुना थोडी संघर्षमयच होती. हा बदल किती मोठा होता हे पाहिलं की आश्चर्य वाटतं, नाही का? एका बाजूला एक लाजाळू बॅरिस्टर ज्यांना कोर्टात बोलायलाही भीती वाटायची, करिअरचं पुढे काय याची चिंता होती, आणि दुसऱ्या बाजूला तेच मोहनदास महात्मा बनून एका आवाजात लाखो लोकांना एकत्र आणत होते, जगातल्या सर्वात मोठ्या साम्राज्याला आव्हान देत होते. मग हा बदल घडला कसा? या बदलाची ठिणगी पडली एका घटनेमुळे, दक्षिण आफ्रिकेमधल्या एका रात्रीमुळे, ज्या रात्रीने त्यांच्या आयुष्याचा प्रवासच थांबवला नाही, तर त्याची दिशाच बदलून टाकली. तर गोष्ट आहे 1893 सालची. तरुण वकील मोहनदास गांधी फर्स्ट क्लासचं तिकीट काढून ट्रेनने प्रवास करत होते. सगळं काही ठीक होतं पीटर मॅरिट्सबर्ग स्टेशन येईपर्यंत. तिथे एका अधिकाऱ्याने त्यांना फक्त त्यांच्या रंगावरून डब्यातून खाली उतरायला सांगितलं. गांधीजींनी नकार दिला, कारण ते बरोबर होते, त्यांच्याकडे तिकीट होतं. पण मग त्यांना जबरदस्तीने त्यांच्या सामानासकट ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आलं. त्या कडाक्याच्या थंडीत त्या अनोळखी स्टेशनवर एकट्या पडलेल्या गांधीजींच्या मनात काहीतरी कायमचं बदललं. त्या अपमानाच्या क्षणी त्यांच्यासमोर दोन रस्ते होते. एक, हा अपमान गिळून गपचूप भारतात परत जायचं, आणि दुसरा, इथेच थांबून या अन्यायाविरुद्ध लढायचं. त्यांनी दुसरा रस्ता निवडला, आणि तो एक निर्णय त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा आणि भारताच्या इतिहासाचा मार्ग ठरवून गेला. आणि त्या अनुभवातून जन्माला आलं एक नवीन शस्त्र. एक असं शस्त्र जे लोखंडाचं नव्हतं, तर विचारांचं होतं. एक असं शस्त्र जे रक्ताचा एक थेंबही न सांडता लढणार होतं. या नव्या शस्त्राचं नाव होतं सत्याग्रह. सत्याग्रह म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सत्यासाठी आग्रह धरणे. गांधीजींना खात्री होती की सत्य हेच जगातलं सगळ्यात मोठं बळ आहे, आणि या सत्याच्या बळावर तुम्ही कोणत्याही अन्यायाला हरवू शकता. हाच विचार पुढे जगभरातल्या अनेक चळवळींसाठी प्रेरणा बनला. आणि या सत्याग्रहाचा पाया होता अहिंसा. अहिंसा म्हणजे फक्त मारामारी न करणे इतकंच नाही, तर तुमच्या विचारात, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या वागण्यात कुठेही हिंसा नसली पाहिजे. समोरून कितीही द्वेष आला तरी त्याला शांततेनेच उत्तर द्यायचं. हे कमजोर असण्याचं लक्षण नव्हतं, उलट ही अन्यायाविरुद्धची एक सगळ्यात धाडसी भूमिका होती. सत्याग्रह आणि अहिंसेची ही दोन शस्त्र घेऊन गांधीजी भारतात परतले. आता वेळ होती त्यांच्या या विचारांच्या खऱ्या परीक्षेची, इतिहासातील सर्वात मोठ्या स्वातंत्र्य लढ्याची. त्यांची रणनीती खूप सोपी पण कमालीची प्रभावी होती. ती म्हणजे स्वातंत्र्याची ही लढाई फक्त काही नेतेच नाही, तर देशातला प्रत्येक सामान्य माणूस लढेल. आणि यासाठी त्यांनी 3 मोठ्या देशव्यापी अहिंसक चळवळी उभ्या केल्या. 240 मैल हा फक्त एक आकडा नाहीये. हे अंतर आहे त्या अविश्वसनीय पदयात्रेचं, ज्याने चालत चालत ब्रिटिश साम्राज्याचे स्तंभ हादरवून टाकले. हो, आपण बोलतोय दांडी यात्रेबद्दल. आता या 3ही चळवळींवर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी 1920 मध्ये आलं असहकार आंदोलन. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर लोकांमध्ये जो संताप होता, त्याला गांधीजींनी एक दिशा दिली. मग 1930 मध्ये मिठावरच्या अन्यायकारक कराविरोधात सुरू झाली सविनय कायदेभंगाची चळवळ, आणि याच चळवळीचा भाग होती ती जगप्रसिद्ध दांडी यात्रा. आणि शेवटी 1942 साली भारत छोडो आंदोलनाने ब्रिटिशांना शेवटचा आणि सगळ्यात मोठा धक्का दिला. करा किंवा मरा हा फक्त एक नारा नव्हता, हा स्वातंत्र्याच्या अंतिम लढाईचा संकल्प होता. आता माघार घ्यायची नाही, एकतर स्वातंत्र्य मिळवायचं किंवा त्यासाठी बलिदान द्यायचं. हाच स्पष्ट संदेश यातून देशभर पोहोचला. पण गांधीजींची गोष्ट भारताच्या स्वातंत्र्यावर थांबत नाही. त्यांचा विचार, त्यांचं तत्वज्ञान ते जगभर पसरलं, आणि आजही अनेकांना प्रेरणा देत आहे. त्यांच्या विचारांचा आवाज जगभर घुमला. अमेरिकेत मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी वर्णभेदाविरुद्ध लढताना गांधीजींचाच मार्ग स्वीकारला. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेला यांनी त्यांच्या संघर्षात गांधीजींच्या विचारांमधून प्रेरणा घेतली. आणि म्हणूनच आज त्यांचा वाढदिवस 2 ऑक्टोबर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. तर मग या संपूर्ण प्रवासाचा सार काय? गांधीजींनी एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं की शांतता ही हिंसेपेक्षा जास्त ताकदवान असू शकते,
आणि सत्य हे सत्तेपेक्षा कितीतरी पटीने अधिक बलवान असतं. हा फक्त एक विचार नाही, तर जगाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. गांधीजींनी हे तर दाखवून दिलं की शांततेच्या मार्गाने मोठ्यात मोठ्या साम्राज्यालाही हरवता येतं. पण आजच्या जगात जिथे आव्हानं नवीन आहेत, तिथे त्यांच्या या मार्गाची ताकद किती आहे, हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे.